वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, काना तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हास का दिली वांगली रे। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, शुद्ध सत्वगुण विणली रे। स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, शुद्ध सत्वगुण विणली रे। षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, काना तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हास का दिली वांगली रे। षडविकार षडवैरी मिळोनी, तापत्रयाने विणली रे। नवा ठाईती फाटून गेली, ती त्वामासी दिधली रे। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता। ऋषीमुनी ध्याता मुखी नाम गाता, संदेह वृत्ती विरली रे। बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, तत्पदी वृत्ती मुरली रे। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हास का दिली वांगली रे। काना तुझी घोंगडी चांगली चांगली, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि त्यांच्या कृपेने जवळजवळ ही प्रवचनं पार पडत आहेत. अजून 3 दिवस बाकी आहेत. शेवटचे 3 कार्यक्रम ज्ञानोबाराच्या अभंगावरच होणार आहेत. तेव्हा पण आज विणा हातात नाही म्हणून प्रवचन, आणि विणा हातात घेतल्यावर कीर्तन, एवढाच फरक आहे. पण काल्यापर्यंत सर्व ज्ञानोबारायांच्या वाङ्मयावरच कार्यक्रम होतील. पण आजचा प्रवचनाचा हा भाग जो आहे निरूपणाचा, जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ उत्तम संसार करण्याकरता उत्तम शरीर पाहिजे, आणि उत्तम परमार्थ करण्याकरता उत्तमच शरीर पाहिजे. पद्मासन घातल्यानंतर योग लागतो आणि कुंडलिनी जागतो, पण गुडगा वाळायला पाहिजे ना, नाही का? हां, एका तंगडीवर दुसरं तंगड ठेवायचं आणि पुन्हा हात असं करायचं, इतकं सोपं नाही ते. शरीर लागतं. भजन करण्याकरता सुद्धा शरीर, संसार करण्याकरता सुद्धा शरीर, देव प्राप्त होण्याकरता सुद्धा शरीर, कळण्याकरता शरीर, दान करण्याकरता शरीर, आणि खिसा कापण्याकरता शरीर. बरं का? आणि सर्वांची शरीरं सारखीच आहेत. एकही शरीर साधूचा असू दे, संताचा असू दे, नाही तर चोराचा असू दे, जे जे काही गुणधर्म आहेत, जे जे काही विकार आहेत, ते प्रत्येकात तसेच आहेत. फक्त त्याचा उपयोग कसा केला जातो याच्यावरून एक चोर ठरतो आणि एकाणू एक संत ठरतो. वास्तव्य तेच आहे, नाही का? उपयोग कसा करता. मागे एकदा दृष्टांत दिला होता मी, की चाकू जर दोघांच्या हातात असेल, तर चोराच्या हातात, डाकूच्या हातात जर चाकू असेल तर तो त्याचा खून करेल, आणि डॉक्टरच्या हातात चाकू असेल
तर पोट फाडून रोग बरा करेल. चाकू तोच आहे, चाकू तोच आहे. चुकून जर डॉक्टरच्या हातून नको ती शिर कापली गेली तर पुन्हा त्याच्या शिर जायची पाळी येईल. त्याचं शिर शिल्लक ठेवणार नाहीत. सध्या वातावरण तापलेलं असतं. मनुष्य रोगाने जरी गेलो तरी डॉक्टरच्या चुकीनेच गेला असंच म्हणतात. आणि त्यातल्या त्यात एखादा पुढारी गेला तर मग प्रश्नच नाही, कारण तो वरून चिठ्ठी घेऊन आलेला असतो. तेव्हा त्यांनी जाऊच नाही असं माणसांचं म्हणणं असतं. आणि ज्याचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल ते वाटणं स्वाभाविक आहे. ते काही चुकीचं आहे असं काही नाही आहे. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला असं वाटतं ना बाबा महाराजांनी 100 गाठावी, काही चूक नाही. तसं एखाद्याला शून्यातून वर येण्याकरता एखाद्याने मदत केली असेल त्यालाही असं वाटतं की यांचंही कल्याण व्हावं, तेव्हा त्याच्यात काही चूक नाही. पण ज्ञानेश्वर महाराज हे असं काही व्यक्तिमत्व आहे, अवतारी पुरुष आहेत. आज पांडुरंगाचाच फोटो माझ्यासमोर ठेवला आहे. फार सुंदर चित्र असं TV सारखं ठेवलेलं आहे. ते त्याच्याशी भांडतायत. काना तुझी घोंगडी चांगली चांगली आम्हासी का दिली, आम्हासी का दिली वांगली रे. काना तुझी घोंगडी चांगली चांगली. का रे बाबा? नाही, आम्ही काय तुझं घोडं मारलं?